बातमी नांदेडमधली बंजारा समाज आज मोठ्या संख्येनं नांदेडच्या रस्त्यांवरती उतरलेला दिसला आणि संपूर्ण जिल्हाभरातून हजारो बंजारा बांधव हे या मोर्चामध्ये सहभागी झाले। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी प्रवर्गामधून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे। वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा देखील काढण्यात आला आहे। तर आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून बंजारा समाजही आक्रमक झालेला दिसतोय। राज्यामधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाज रस्त्यावरती एकवटलेला आपण पाहिलाय आणि आज हेच चित्र नांदेडच्या रस्त्यांवरती सुद्धा बघायला मिळालंय। बंजारा समाजानं आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाभर मोर्चे देखील काढलेले आहेत आणि आजही हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी प्रवर्गामधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बंजारा बांधव आज रस्त्यावरती उतरलेले होते। नांदेडमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। तर नांदेडमध्ये वसंतराव नाईक पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग होता। या मार्गावरून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि जसं दृश्यांमध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येने बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अभिषेक एकबोटे आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला मोर्चाच्या संदर्भात। अभिषेक, यामिनी किनवट नंतर हा जो मोर्चा आहे हा पुन्हा एकदा नांदेडमध्ये आज निघालेला आहे। नांदेडच्या रस्त्यावर संपूर्ण बंजारा समाज उतरलेला आहे। मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे ही त्यांची मुख्य मागणी आहे। हा जो मोर्चा आहे नवीन मोंढ्यापासून सुरुवात झाली होती, जो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला होता। मोठ्या प्रमाणात जे आहे ते बंजारा समाजाचे यावेळेला लोक या ठिकाणी नांदेडमध्ये जमलेले होते। खास करून महिला जे आहेत ते पारंपरिक वेशभूषा, जो बंजारा समाजाचा वेशभूषा आहे ते घालून ते या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी।